सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि आरोग्याचं जावं. बरं, आज टायटल वाचलंच असेल म्हणून वेगळं काही सांगू म्हटलं. बिन सीझनचा मँगो केक झाला, ॲपल केक सुद्धा करून झाला. मग बनाना कसा मागे राहणार? त्याचा पण एकदाचा 31ला मसाल्याचा केक करूनच टाकला. हो, मसाला आणि मीठ घालून केलेला केक चक्क आश्चर्य, म्हणजे खायला एवढा भारी लागतो. म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. चला तर मग करूया बनाना ओट चॉकलेट केकला सुरुवात. व्हिडिओमध्ये केकचं टेक्स्चर, त्याचं बाह्य रूप, अंतर्गत रूप तर बघितलंच असेल. भारी वाटतंय ना? विषय आहे का? सगळ्यात आधी 10 रुपयांचं मसाला ओट्सचं अख्खं पाकिट मिक्सरच्या भांड्यात होतलं. हे ओट्स खायला तिखट, आंबट आणि खारट लागतात. लगेच खाऊन बघा. मग त्यात ओतली अर्धा वाटी साखर, कारण आयुष्य गोड नसलं तरी केक मात्र गोड हवा ना. मग ओतला पाव वाटी रवा आणि करकन फिरून घेतलं सर्व. मग त्यात घातली 2 केळी, त्यालाही 1 मिनिट फिरवून घेतलं. मग त्यात घातले 2 चमचे मिल्क पावडर आणि 1 वाटी चाळून घेतलेला मैदा आणि त्यासोबतच पाव वाटी तेल. आता त्यात ॲड केले 3 चमचे कोको पावडर आणि 1 चमचा चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी. तुम्ही आपली 5 रुपयाची डेअरी मिल्क घालू शकता जर तुमच्याकडे कुकिंग चॉकलेट नसेल तर. आणि आपल्या केकला छान वास येण्यासाठी व्हॅनिला इसेन्स ॲड केला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वेलची पूड ॲड करू शकता. मग त्यात अर्धा वाटी साधं पाणी घालून गरगर गरगर गर फिरवलं. टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता. जास्त भांडी काढायची नाहीत, अगदी झटपटीत होतो बघा. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 मोठा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि मिक्सरमध्ये अजिबात फिरवायचं नाही. आता हे सगळं स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करायचं. मग त्यात घालायचे थोडे चॉको चिप्स आणि टूटी फ्रुटी. बरं, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काजू बदामही चॉप करून त्याच्यामध्ये घालू शकता. बरं, टूटी फ्रुटी मैद्यामध्ये आधीच घोळवून घेतलेली होती. मग ती टूटी फ्रुटी केकच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेतली आणि ते केकचं टीन ट्रान्सफर केलेलं आपण ओव्हनमध्ये ठेवणार आहोत. पण त्याआधी ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवरती प्रीहीट 10 मिनिटं आधीच करून घेतला होता. केक टीन ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर 180 डिग्री सेल्सिअसवरती 35 to 40 मिनिट बेक करून घेतला. केक बेक होत असताना त्यावरती 20 मिनिटानंतर बदाम चॉप करून घातलेले आहेत, म्हणजे केकचा लुक चांगला येतो. आणि तुम्ही जर कुकर किंवा कढईमध्ये करत असाल तर कढई किंवा कुकरमध्ये मीठ घालायचं आणि त्यालाही प्रीहीट करायचं आणि मग केक टीन कुकर किंवा कढईत ठेवून केक बेक करून घ्यायचा. ही प्रोसेस तर तुम्हाला माहीतच आहे. मग केक रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच तो कट करायचा. उगीच कट करायची घाई करायची नाही.